धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा फार पूर्वीपासून परंपरागत व्यवसाय म्हणून केला जातो. प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात एखाद दुसरं दुभतं जनावर हे असायचंच. शेतकऱ्याच्या घरात दूध दुभत्याचा राबता असायचा. आमच्याकडे 100 गाई 200 गाई होत्या. आमचे वडील 8 महिने शेतामध्ये गाई ठेवायच्या आणि 4 महिने फक्त घरी ठेवायच्या. शेती सुद्धा चांगली पिकायची. गोमूत्र आणि शेणखत हा एकत्र व्हायचं आणि खूप पिकं चांगली मिळायची. पण दिवसेंदिवस या व्यवसायातील समस्या वाढल्या आणि शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना निर्भेळ दूध मिळणं मुश्किल झालं. दुग्ध व्यवसायातील मुख्य समस्या म्हणजे मजुरांची उपलब्धता, चारा टंचाई, गाई म्हशींचे आजार. या सर्व समस्या कमी करण्यासाठी कमी खर्चात गोपालन करता येईल अशी मुक्त संचार गोठा पद्धत सध्या लोकप्रिय झाली आहे. मी नारायण किसन कहार, राहणार दाड खुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आमची ही जी गोशाळा आहे श्री लक्ष्मी नारायण गोशाळा, या संस्थेला नाव दिलं 4/4/2013 साली. या संस्थेची स्थापना आमचे ओंकारचे देवडा महाराज, राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश महाराज आणि सुजय दादा विखे यांच्या शुभ हस्ते आम्ही या गोशाळेचं आणि आमच्या समस्त या पंचकोशीमध्ये या गावामधले संपूर्ण आमचे गोभक्त यांच्या सानिध्यात ही गोशाळा आम्ही सुरू केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्फत अशा मुक्त संचार गोठा पद्धतीनं लोकांनी गोपालन करून गोसंवर्धन करावं यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संकल्पनेतून मुक्त संचार गोठा, मग ही संकल्पना आमच्या डोक्यात आली. आम्ही ती स्वतः तिथे राहुरीला जाऊन बघितली. इथे एक जंगल होतं एकदम. इथं मनुष्य वस्ती नाही, इथं जवळ काही नाही. सुरुवातीचे दिवस आम्ही झावळ्या टाकल्या, पडदे टाकले, एक टेलर लावला. आमचे साहेब आहे सदाफळ साहेब आणि देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त संचार गोठा आम्ही सुरू केला. श्री लीलापुष्पम गोशाळेचे संस्थापक ओंकार देवराळ आणि लक्ष्मीनारायण गोशाळेचे नारायण किसन कहार हे देशी गायी संवर्धनाचा आग्रह धरतात. दाड खुर्द येथील श्री लक्ष्मीनारायण गो संगोपनाचे शेतकरी मित्र
महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संपर्क करून गौसंगोपनाविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी इथे आले आणि त्यांनी गौ संशोधन व विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडनं संगोपनाविषयी माहिती घेतली. मुक्त संचार म्हणजे गोठ्याच्या कडेला कंपाऊंड करून गायींना आतल्या जागेत मोकळं सोडणं होय. साधारणपणे गोठा पद्धती दोन आहेत, मुक्त गोठा, मुक्त संचार गोठा पद्धत आणि बंदिस्त गोठा पद्धत. पण गोसंवर्धन करायचं आहे, गोसंगोपन करायचं आहे, तर त्यासाठी विद्यापीठानं विकसित केलेली मुक्त गोठा पद्धत ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातल्या दाडखुर्द येथील काही शेतकऱ्यांनी या मुक्त संचार गोठा पद्धतीचं प्रशिक्षण इथं घेतलं आणि आपल्या गावी जाऊन त्यांनी अशा मुक्त संचार पद्धतीनं गोशाळा काढल्या. मी श्री साहेबराव गणपत भांड, मुक्काम पोस्ट दाडखुर्द, तालुका संगमनेर येथील एक शेतकरी असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून जे मुक्त संचार गोठा या प्रशिक्षणाचं प्रशिक्षण घेतलं. आमच्या या गायींना हे कोणत्या प्रकारचे आजार वगैरे काही होत नाही. त्यांच्या पाहिजे त्यावेळेस त्यांना पाणी वगैरे पिता येतं, पाहिजे त्यावेळेस त्यांना चारा टाकता येतो आणि त्यांना एक खुलेआम जीवन या गायांना मिळू शकलेलं आहे. देशी गाई पाळण्याचा हेतू असा आहे, कारण लोक कमी दूध देतात म्हणून लोक जर्सी गाय पाळतात. परंतु मुक्त संचारमध्ये जर गाय जर चांगली ठेवली तर कमीत कमी 4, 5, 6 लिटर सुद्धा दूध देऊ शकतात आणि ते आम्ही अनुभवलेलं आहे. मुळातच बंदिस्त गोठा तुलनेत मुक्त संचार पद्धतीमध्ये खर्चाची बचत होते. उपलब्ध साधनसामुग्रीमध्ये साध्या सोप्या पद्धतीनं आडोसा करून शेड उभारता येते. त्यामुळे बांधकामाचा खर्च वाचतो. शिवाय या मुक्त संचारामुळे गायींनाही अनेक फायदे होतात. आपण बघतो की यामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणजे बांधकाम खर्च फारच कमी आहे. साधारणपणे फक्त फेन्सिंग करावं लागतं आणि एका बाजूला सावलीसाठी शेड करावं लागतं. तर यामध्ये बांधकामाचा खर्च वाचतो, शेडसाठी लागणारा खर्च वाचतो, तार कंपाऊंड केलेला आहे त्याचा खर्च वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजुरांची बचत होते. भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळं मैदान यामुळे गायींना स्वच्छंदपणे वावरता येतं. शिवाय रोगराईपासून बचाव होतो. हा या मुक्त संचार गोठा पद्धतीचा आणखी एक फायदा आहे. गोचिडासारखे जे आजार आहे किंवा गोचिड ताप वगैरे ज्या जर्सी गायांना होतात तर ते ह्या गायांमध्ये कोणत्या प्रकारचा आढळून आलेलं नाही. या मुक्त संचार गोठा पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा जर का दिसून आला असेल तर तो म्हणजे दूध उत्पादन क्षमतेमध्ये झालेली लक्षणीय वाढ. त्यांना जे मुक्त संचार जीवन जगायला मिळाल्यामुळे त्यांच्या दुधामध्ये फरक झालेला आहे. त्यांना सर्वसाधारण ज्या गायी 1 ते 1.5 लिटर ह्या देशी गायी दूध देत होतात तर त्याच गायी आज आम्हाला ही 2.5 ते 3 लिटरपर्यंत दूध देत आहेत आणि हे दूध आपल्या या बाकी जर्सी गायीच्या दुधापेक्षा किमान 10 ते 15 रुपये पर लिटर प्रमाणे जास्त भाव या दुधाला मिळत आहे. आणि एक चांगलं सकस दूध आपल्या मुलांना, आपल्या सगळ्या नातेवाईकांना, सगळ्यांना आपण एक चांगल्या सकस दूध या म्हणजे देशी गाईचं, गावरान गाईचं दूध हे आपल्या मुलांबाळांसाठी हे योग्य ठरलेलं आहे. तसेच या दुधापासून एक आपल्या देशी गाईचं दूध म्हणजे ते एक अमृत हे समजले गेलेलं आहे. या मुक्त संचार गोठा पद्धतीत आतल्या बाजूला पाणी चाऱ्याची सोय केलेली असते.
जनावरं मोकळी हिंडून गरजेप्रमाणे चारा खातात किंवा पाणी पितात. संलग्न योजनेतून आम्ही सरी लक्ष्मीनारायण गौशाळा चालू केलेली आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही देशी गायीचं संवर्धन केलेलं आहे. दिवसाकाठी 24 तासात 20 ते 22 किलो चारा खाते. देशी गाय केवळ 6 ते 7 किलो चारा खाऊन 8 ते 10 लिटर दूध देऊ शकते असं आम्ही अनुभवलेलं आहे. कमीत कमी किती चारा आवश्यक आहे याचं पण मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. साधारणपणे पूर्ण वाढ झालेल्या गाईला किंवा जनावराला एका दिवसाला 15 ते 16 किलो हिरवा चारा आणि 5 ते 7 किलो कोरडा चारा आवश्यक असतो. तर या हिरव्या चाऱ्यामध्ये आपण लेग्युमिनस म्हणजे घास वगैरे शेंगावर्गीय जे पिकं आहेत घास देऊ शकतो, लुसरण घास, मका देऊ शकतो, कडबा देऊ शकतो, ज्वारीचा कडबा आणि जयवंत घास आहे, मार्वेल आहे इत्यादी प्रकारची चारा आपण हिरव्यामध्ये देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेट मिक्सचर कसं दिलं पाहिजे, सपोर्टिव्ह खाद्य कसं दिलं पाहिजे, उन्हाळ्यामध्ये जनावरांचा त्रास उष्णतेपासून कसा कमी होईल जनावरांना हे पाहिलं पाहिजे. याचं आपण या इथं प्रशिक्षण दिल्यामुळं यांनी प्रत्यक्ष इथं यांच्या गावामध्ये येऊन यांच्या गोशाळेमध्ये त्याचा वापर केलेला आहे. ज्या वेळेला गायी स्वतः मुक्त राहतात त्यावेळेला पाहिजे त्या वेळेला ती पाणी पिते, पाहिजे त्या वेळेला चारा खाते, पाहिजे त्या वेळेला ती सावलीत जाते. ऊन जर वाढलं तर त्या मुक्त गोठ्यात जातात आणि जर ज्या वेळेला चारा खायचा असला तर त्या इकडे येतात, पाणी पिऊन जातात, पुन्हा चारा खातात. त्याचबरोबर जो कडबा आहे, उदाहरणार्थ ज्वारीचा वाळलेला चारा कडबा म्हणून आपण त्याचा वापर करता. महत्त्वाची गोष्ट एक आहे की जनावरांना चारा देताना कडबा कुट्टी मशीनने त्याची कुट्टी करून देणं गरजेचं आहे. त्याचा फायदा असा की जनावरांना वाटप करणं सोपं जातं, खाणं सोपं जातं, चारा वायाला जात नाही आणि पचनालाही सोपं जातं. तर ह्या गोष्टी सर्व करत असताना आपण चारा देताना साधारणपणे दिवसातून 3 वेळा विभागून द्यावा, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. हा चारा साधारणपणे दोन्ही मिळून 20 किलो चारा एका जनावरासाठी एका दिवसासाठी पुरेसा असतो. चाऱ्याबरोबर पाण्याची अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. पाणी स्वच्छ टाकीमध्ये द्यावं, 2 वेळा पाणी बदलावं, पाण्याचा टँक आठवड्यातून 2 वेळा स्वच्छ करावा की जेणेकरून पाण्यात आमची माती आमची माणसं. शेडच्या कडेला मोठी झाडं लावली तर अधिक उत्तम. त्यामुळे या जनावरांना सावली मिळते आणि बाह्य वातावरणापासून त्यांचं संरक्षण होतं. ज्या वेळेला गायींना सावली आवश्यक आहे ती सावली पण आपण देऊ शकतो आणि पाणी मुबलक प्रमाणात देणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण गोठ्यामध्ये जर व्यवस्थित जागा असेल तर झाडे पण लावू शकतो, तर त्याने स्वच्छ आणि गार हवा आणि सावली मिळेल.
गोठ्यामध्ये जनावरं मोकळी असल्यानं आजारी आणि माजावरील जनावरं ओळखणं सोपं जातं आणि त्या दृष्टीनं त्यांचं व्यवस्थापन सुलभ होतं. तर ह्या मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये आपण अनेक फायदे मिळवू शकतो. त्याच प्रकारे ज्या वेळेला गायी माझावर येतात त्या या गोठ्यामध्ये आपल्याला एका नजरेमध्ये ते लक्षात येतात की कोणत्या गायी माझावर आलेल्या आहेत, कोणत्या गायी आजारी आहेत, कोणत्या गायींना ट्रीटमेंट दिली पाहिजे. आणि व्यायाम मिळाल्यामुळं गायींची तब्येत जी आहे ती अतिशय उत्कृष्ट प्रमाणात राहते. ज्या वेळेला माझावर येतात त्यावेळेला एकच लक्ष द्यायचं की ही गाय चांगल्या गोरा असेल, एखाद्या गायीने चांगलं दूध दिलेलं असेल, अशा गोऱ्यापासूनच ती फळली पाहिजे. आणि ती गाय नक्कीच त्या गायीने जेवढं दूध दिलेलं आहे तेवढं दूध ती सुद्धा गाय दूध देतील. मुक्त संचार गोठ्यामध्ये साधारणपणे 3 भाग असावेत. लहान भागामध्ये वासरं, दूध देणाऱ्या आणि गाभण गायी वेगळ्या ठेवाव्यात. त्यामुळे त्यांना आहार देणं, दूध काढणं या क्रिया सुलभ होतात. वयोमानानुसार दुभती, लहान वासरे, कारवडी हे पाळलेली जातात. पण बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे की जनावरांच्या स्टेजनुसार त्यांना आपण गोठा स्वतंत्र केला पाहिजे. पण यावर अतिशय उत्तम असा उपाय आहे की आपण आहे त्या गोठ्यामध्ये पार्टिशन करून त्या जनावरांना आपण वेगळं वेगळं बांधू शकतो. म्हणजे दुभती जनावरं वेगळी करू शकतो, लहान जनावरं वेगळी करू शकतो, गाभण जनावरं वेगळी करू शकतो, वासरं वेगळी ठेवू शकतो. अशा प्रकारे आपण त्याच गोठ्यामध्ये पार्टिशन करून मुक्त गोठा पद्धतीचा आपण अवलंब अतिशय सोप्या आणि साध्या कमी खर्चामध्ये करू शकतो. हा जेव्हा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांना अनुभव आला आणि त्यांनी इथे त्याचा लाभ घेतला, अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांनी इथं संगोपनाचं व्यवस्थापन केलेलं आहे. मुक्त संचार पद्धतीमध्ये शेण उचलण्याचं काम दररोज करावं लागत नाही, परंतु गरजेनुसार महिन्यातून 2-3 वेळा शेण उचलून गोठा स्वच्छ करावा. शेण आम्ही सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवसानंतर या मुक्त संचार गोठ्यातून हे शेण काढत आहे. कुजलेलं शेण आणि गोमूत्रापासून यात फायदा मिळतो. गोमूत्र हे सगळं आम्ही ते संकलन करतो, ते सुद्धा 30 रुपये 20 रुपये लिटरनं जातंय. शेणाचं सुद्धा शेण मी चाऱ्याला 1 एकर जागा दिलेली आहे आणि 1 एकर ह्या गोशाळेला दान केलेलं आहे. त्या चाऱ्याच्या बदल्यात त्याच्यामध्ये मला थोडं शेणखत देतात आणि बाकीचं शेणखत त्याचं आमचं पुढचं मानस आहे की याच्यापासून उपपदार्थ बनवायचे आणि करायचंय, असा आमचा मानस आहे. या पद्धतीमध्ये शक्यतो रोगराई कमी असते, परंतु जनावरं मोकळी असल्यामुळे संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराची थोडी भीती असते. त्यासाठी योग्य वेळी लसीकरण करून घ्यावं. महाराष्ट्र शासनाची जी काही पशुसंवर्धन विभाग आहे त्यांचे गाव पातळीवर आणि मंडळ पातळीवर जे काही पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, ते वेळोवेळी लसीकरण करतात. त्यांच्याशी आपण संपर्क साधून वेळेस लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. मुळातच मुक्त गोठा पद्धतीमध्ये आजारांचा प्रसार कमी होतो, आजार कमी होतात. पॅरासाइट्स म्हणजे गोचीड वगैरे जे असतात तेही कमी असतात. आमची माती आमची माणसं. देशी गायी आपल्या वातावरणात वाढलेल्या असतात. त्यांचं योग्य संगोपन केलं तर त्यासुद्धा अधिक दूध देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशी गायींच्या दुधाला अधिक भाव मिळतो. एक गाई ही 10 ते 15 लिटर दुधापर्यंत जाते, परंतु आज मार्केटमध्ये 15 ते 18 रुपये पर लिटर प्रमाणे भाव मिळतो. परंतु या देशी गाईच्या दुधापासून आपल्याला एक 8 ते 10 लिटर दूध मिळतं आणि प्रति लिटर हा आपल्याला 30 ते 35 रुपये हा भाव मिळतो. म्हणजे साहजिकच या जर्सी गाईपेक्षाही आपल्या देशी गाईच्या दुधाचे पैसे हे सर्वात जास्त होतात. दुसरं एक की मागणी देशी गाईच्या दुधासाठी हे ग्राहकाची मागणी सर्वात जास्त आहे. बंदिस्त गोठा पालनापेक्षा मुक्त संचारमध्ये जनावरांना जागा जास्त लागते. पहिली जी पद्धत होती ते आपण गायांना एक गव्हाणीला बांधून
त्यांना आपण चारा वगैरे टाकत होतो आणि त्याला चारा बी आपण जेवढा देणार तेवढा त्या फक्त चारा खात होता. आता त्यांना पाहिजे आपण ज्यावेळेस मुक्त संचार पद्धतीमध्ये जो आपण चारा टाकतो त्यांना पाहिजे तितका त्यांना जेवढा खायचा तेवढा ते खातात, बाकीचा तसं तो शिल्लक राहतो. पहिला आपण ज्यावेळेस आपण बंदिस्त करत होतो, बंदिस्त गायांना फक्त आपण मोजका जेवढा चारा टाकणार तेवढाच चारा त्यांना मिळत होता. संकरित गायीचा ही जी संकल्पना आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले त्रिवेणी हे होस्टेन फ्रिजियन गीर आणि जर्सी यांचा क्रॉस करून गायी तयार केलेली आहे. आपल्याकडचं जे वातावरण आहे, आपल्याकडची जी उष्णता आहे, आपल्याकडचं जे वातावरणाचा प्रभाव आहे तो या आपल्या जनावरांच्या उत्पादकतेवर कमी व्हावा, या वातावरणाला सुटावा, अशा प्रकारे ही आपण ट्रिपल क्रॉस विद्यापीठाने केलेला आहे. आणि याच्या वीर्य कांड्याच्या मात्रा विद्यापीठाकडे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. या निमित्तानं अशी एक संदेश आहे की सर्वांनी गावरान गाय पाळा, गायची सेवा करा आणि आपल्या मुलाबाळांना, आपल्या पाहुण्या रावळ्यांना, आपले जे कोणी शहरामध्ये असतील, आपले नातेवाईक असतील, त्यांना चांगलं स्वच्छ असं निर्मळ दूध आपले गावरान दिलं पाहिजे. तेव्हा शेतकऱ्यानो, गोपालकानो, अशा मुक्तसंचार गोठा पद्धतीनं गोपालन करा.